दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये तब्बल 73% मतदान तर सीमांध्रमध्ये 63% मतदानाची नोंद। उत्तर प्रदेशमध्ये 47 आणि बिहारमध्ये 50% मतदान। मतदानाच्या दरम्यान राहुल गांधी अमेठीमध्ये। राहुलना पराभवाची भीती वाटत असल्याची भाजप आणि आपची टीका, तर स्मृती इराणींच्या तक्रारीनंतर प्रियंका गांधींच्या पीएला अमेठी सोडण्याचे आदेश। सीमांध्रमध्ये विशाखापट्टणम जिल्ह्यात एका गावामध्ये माओवाद्यांचा मतदान केंद्रावर हल्ला। 4 वोटिंग मशीन्स पळवली। वायएसआर काँग्रेस आणि तेलुगू देसमचे कार्यकर्तेही भिडले। पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तर काश्मीरमध्ये एका मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला। वाराणसीतल्या मोदींच्या 3 पैकी एका सभेसाठी जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली। सभेचं ठिकाण खूपच लहान असल्याचं दिलं कारण। सोलापूरकरांच्या आंदोलनाला यश। महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार उद्या सेवेमध्ये परतणार। प्रधान सचिवांशी चर्चा केल्यानंतर घेतला निर्णय। नाशिक कोर्टाच्या आवारामध्ये पीएसआय सचिन सावंत यांच्यावर हल्ला। मोक्काच्या आरोपींनी केला हल्ला। दलित अत्याचाराच्या घटना रोखण्यात अपयश आल्यामुळे आर पाटील यांनी राजीनामा द्यावा। गोपीनाथ मुंडेंची मागणी। आगे कुटुंबियांची भेट घेऊन 5 लाखांची मदत केली जाहीर। विधान परिषदेच्या सभापती पदासाठी काँग्रेसकडून शिवाजीराव देशमुखांची बिनविरोध होणार निवड। सेना भाजपनं उमेदवार उभा न करण्याचा घेतला निर्णय।